ही दृश्य आझाद मैदानातली। तर जरांगे काही वेळात इथे पोहोचतील हे कळल्यानंतर या आंदोलकांचा उत्साह ऊर्जा आणखी वाढताना दिसते। आझाद मैदानाचा हा केवळ एक भाग आणि त्यातच हे भगवं वादळ दिसतंय। जरी कोर्टानं 5000 आंदोलकांची आणि 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी दिली असली आणि अनेक अटी शर्ती घातल्या असल्या तरी सुद्धा जरांगेंनी मात्र थेट आव्हान दिलेलं आहे आणि लाखभर मराठे आजच्या या आंदोलनात सहभागी होतील असं सांगितले। जरांगेंनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाला आपापल्या गावातून येताना पाण्याचे टँकर आणि खानपानाची व्यवस्था करून येण्यासाठी सांगितलं होतं। त्यानुसार अनेक आंदोलकांनी पाण्याचे टँकरही आणले तर आपल्या खानपानाची सोय सुद्धा घेऊन आलेले। काही वेळापूर्वी जरांगेंच्या भेटीसाठी म्हणून मानखुर्दमध्ये सना मलिक, नवाब मलिक यांच्या कन्या त्याही पोहोचल्या होत्या। मात्र त्यावेळेला जरांगे विश्रांती घेत होते। काही वेळात जरांगे आझाद मैदानात दाखल होतील त्याआधी जोरदार घोषणाबाजी केली जाते। या आंदोलकांमधला उत्साह असा टिकवून ठेवण्यासाठी म्हणून संयोजकांकडून इथे त्यांना जरांगे कधी पोहोचतील याची माहितीही अपडेट्सही दिले जात आहेत। तर सीएसएमटी परिसरातले हे सगळे आंदोलक नाच गाड्यातून आपल्या मागण्या मांडताना दिसतात। तर जरांगेंची प्रतीक्षाही हे आंदोलक करतात। इथे काही आंदोलक कालच मुंबईत दाखल झाले तर काही आंदोलक आज सकाळी किंवा काल रात्रीही मुंबईत दाखल झालेले। सरकार विरोधात रोष व्यक्त करताना जरांगे म्हणतील तसं असं म्हणतानाही ही तरुणाई दिसते। पासून हे आंदोलक आपापल्या गावातून मुंबईच्या दिशेने निघाले। प्रत्येक गावातून मोठमोठे ग्रुप मुंबईत दाखल झालेले आहेत। आझाद मैदानावर सध्या हे भगवं वादळ दाखल होते। पक्का आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून हटणार नाही, आंदोलन उपोषण सुटणार नाही असं म्हटलंय। तर दुसरीकडे ओबीसी समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे। ओबीसीतून आरक्षण नको अशी भूमिका ओबीसी संघटनांकडून मांडली जाते। तर दुसरीकडे बबनराव तायवाडे यांनी सुद्धा गरज भासली तर आम्ही उपोषण करू आणि मुंबईत येऊ असाही इशारा दिलेला आहे। तर सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केलाय। थोड्याच वेळात जरांगे मुंबईत आझाद मैदानात दाखल होतील त्यापूर्वीची ही दृश्य। ही तरुणाई जरांगेंच्या स्वागतासाठी इथे जय्यत तयारी करून वाट बघतील। तर मुंबईत पोहोचल्यानंतर वाशी आणि मानखुर्द परिसरामध्ये जरांगेंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। जोरदार आतषबाजी करण्यात आली, फुलांचा वर्षाव करण्यात आला। मनोज जरांगे अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी करतात। मात्र खऱ्या अर्थानं त्यांची ओळख राज्याला आणि देशाला झाली ती 2021 साली त्यांनी केलेल्या 2023 साली त्यांनी केलेल्या आंदोलनानं। खरं तर 2012 सालापासून जरांगेंचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे। ही 3 दृश्य आंदोलक आझाद मैदानावर कालपासून पोहोचलेत, आज जरांगेंची वाट पाहत आहेत। तर दुसरीकडे काही वेळापूर्वी जरांगेंचा ताफा फ्रीवेवर पोहोचला होता त्यावेळची ही दृश्य। तर सीएसएमटी बाहेरही प्रचंड गर्दी जमलेली आहे। जरांगेंची प्रतीक्षा ही गर्दी हे भगवं वादळ करते। तर जरांगेंच्या ताफ्यातही जवळपास 2000हूनही अधिक वाहनं
साधारण 7:15 पर्यंत जरांगे आझाद मैदानात दाखल होतील. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.